नमस्कार सुगरण फॅमिली, काय म्हणताय? बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. उन्हाचा चटका वाढलाय आणि अशा वेळी काहीतरी हलके फुलके हवंच असतं. आज मी तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीची ही तवशाची तांबोळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी साहित्य बघून घेऊया. इथे मी 2 मीडियम आकाराची काकडी म्हणजेच तवस तुकडे करून घेतले आहेत. 5 ते 6 हिरवे मिरच्या, 1 इंच आलं चॉप करून घेतलं आहे. अर्धा नारळ मी तुकडे करून घेतलेले आहेत. कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर थोडी आपल्याला वाटणाला लागणार आहे आणि थोडी आपण फोडणीला देणार आहे. अर्धी वाटी दही घेतली आहे. आता आपण ह्याचं वाटप करून घेऊया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काकडी, हिरवी मिरची, थोडंसं आलं, नारळ, कोथिंबीर थोडीशी घालून आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे. तसं तर पाणी लागलं नाही आहे मला वाटतं ना. तुम्हाला लागल्यास तुम्ही पाणी थोडंसं वापरू शकता आणि एकदम सुपर फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला ह्याची. आपलं पेस्ट झालेलं आहे. एवढं फाईन पेस्ट केलं आहे मी. ह्याला मी भांड्यात काढून घेते. तसंच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटप राहिलेलं असतं, त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून ते सुद्धा मी ह्याच्यात टाकून घेते. दही टाकून घ्यायचं आपल्याला. अर्धी वाटी दही घेतली होती ती मी ह्याच्यात टाकते आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. रवी मी छान असं भुजवून घेतो. दही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा आपण वाटताना घालू शकतो दही. माझी आई अशी करायची, मी अशी करते. कन्सिस्टन्सी बघून आपण याच्यात पाणी घालून घेऊया. तर इथे मी पाणी घालून घेते. घट्ट आहे ना, मी एकदा घुसळून घेते. हे आपल्याला अगदी घट्ट पण नाही, अगदी पातळ पण नाही पाहिजे. ही तुम्ही उन्हाळ्यामध्ये असं पिऊ शकता आणि भातावरही खाऊ शकता. छान लागतं, एकदम टेस्टी. अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे छान अशी. मीठ आपण कमी जास्त करू शकताय. आता हे रेडी झालेलं आहे. याला आपण तडका देऊन घेऊया. त्यासाठी मी इथे खोबरेल तेल घेते. तेलही जास्त लागत नाही इथे आपल्याला या रेसिपीसाठी. तेल तापलं आहे. मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडली आहे. आता ह्याच्यात मी सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत किंवा ही अशी गुंडू मिरची तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही घालू शकताय. कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरनं चिरलेली. छान ह्याला हलवून घ्यायचं आहे थोडंसं. गॅस बंद करते आणि आपल्याला याला वरनं अशी तडका देऊन घ्यायचा आहे. छान वा, काय सुगंध आलाय सांगू. अजिबात मी गॅस चालू केलेला नाही, तुम्ही बघू शकताय. ह्याला असंच मी मिक्स करून घेते. मीठ वगैरे बघून घ्यायचं आहे आणि आपली ही रेसिपी तयार आहे. चला तर मग सर्व करून घेऊया. मग कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी मला कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक खास पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा.